तर ॲक्च्युली मी आलेली होती मी विटीला थोड्या वेगळ्या कामासाठी आलेली होती, पण इथं काहीतरी वेगळंच कार्यक्रम चालू होतात. मठातर्फे उत्सव आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामध्ये कार्यक्रमासाठी आज श्रेयस्थळमध्ये महेश मांजरेकर सर आज पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत सेल्फी काढताना आली. तर काय कार्यक्रम झाला ते तुम्हाला दाखवते मी आता. तर इथे खूप छान छान मुलांनी पेंटिंग्स वगैरे काढल्यात आणि खूपच भारी काढले. असं वाटत पण नाही की हाताने एवढ्या पेंटिंग भारी काढता येतात. आणि खूप छान कार्यक्रम मला इथे अटेंड करताना आला. तर खूप भारी वाटलं, मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. आणि खूप छान सेलिब्रिटीज आज पाहायला मिळाला. पहिल्यांदाच श्रेयस्थळमध्ये आणि मांजरेकर सरांना आज पाहिलं. खूप मस्त वाटलं, भारी वाटलं. तर दाखवते मी तुम्हाला पहिले कार्यक्रम कसं झालं ते. तर चला.
शकता एक एक पेंटिंग एवढी भारी काढली ना, खूपच सुंदर पेंटिंग्स काढल्यात। महाराजांची तर किती सुंदर प्रतिमा काढलेली आहे, खूप सुंदर आहे। आणि अशा बऱ्याचशा पेंटिंग आहे, दाखवतेच मी तुम्हाला। खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स काढल्यात। आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे सुंदर कलाकार आहेत ना। ही पेंटिंग तुम्ही बघू शकता की किती काम केले आहे पेंटिंगमध्ये, किती बारीक काम केलेलं आहे आणि खूपच सुंदर पेंटिंग काढलेली आहे। आणि ही पेंटिंग काढलेली आहे आर्टिस्ट लतिका ठाकरे, पुण्यावरनं पेंटिंग आहे। बऱ्याच ठिकाणावरून पेंटर आले तिथे आणि बरेच पेंटिंगचे चालू आहे आणि आतमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे। तर चला, आजचा हा ब्लॉग मी इथे एंड करते। महाराष्ट्र राईफकडून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इथे बरेचसे पेंटिंग्स वगैरे छान छान काढलेले आहेत आणि सेलिब्रिटी पण आलेले आहेत। खूप छान वाटलं, अचानक हा ब्लॉग झाला। वेगळा ब्लॉग करण्यात आलेली, पण हा खूप सुंदर ब्लॉग मला म्हणजे आज सुंदर मला पण खूप छान वाटला आणि तुम्हाला पण हा ब्लॉग नक्की आवडेल बघायला। तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय।